ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या 9व्या अध्यायामध्ये आपण भगवंताचं निर्गुण स्वरूप आपण बघतो आहे. यापूर्वी भगवंतांनी त्यांचं सगुण स्वरूपाबद्दल आपल्याला माहिती दिली होती आणि या 9व्या अध्यायामध्ये त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला की ज्ञानम विज्ञान सहितम दोन्ही मी तुला सांगेन की हे गुह्यतम जे ज्ञान आहे हे मी तुला देईल. आणि ज्ञान आणि विज्ञान तिथे आपण बघितलं होतं की ज्ञान म्हणजे सगुण ईश्वराचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे निर्गुण ईश्वराचं ज्ञान. हे दोन्हीही त्यांनी कबूल केलं होतं अर्जुनाला की मी हे दोन्हीही तुला ज्ञान देईल. मग याच्यामध्ये आपण ते निर्गुण स्वरूप आतापर्यंत आपण भगवंताचं बघत होतो की हे जे भगवानाचं हे जे स्वरूप आहे निर्गुण स्वरूप हे सर्वगत आहे, सर्वीकडे आहे, कुठे नाही आहे हा प्रश्न आहे. सर्वगत म्हणजे बरेच वेळा आपल्याला वाटतं की मग सर्वगत म्हणजे काय इथेच आहे का, मग चंद्रावर नसेल का, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या लोकावर नसेल का. ह्या संपूर्ण ब्रह्मांडात म्हणजे हीच सत्ता आहे फक्त. म्हणजे आता हे आपल्याला पंच ज्ञानेंद्रियाच्या पंच ज्ञानेंद्रियाने आपण बघू शकत नाही म्हणून, पण अदरवाईज सर्वगताचा अर्थ असा आहे की या सत्तेशिवाय दुसरी कुठलीच सत्ता नाही आहे, हेच भगवंताला इथे सांगायचं आहे. आणि ते आपण बघितलं मागच्या क्लासमध्ये की आपल्या ह्याच्यात पण तिन्ही अवस्थेमध्ये जाग्रत स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये तीच सत्ता आपल्यामध्ये पण काम करते. ती असं कधीच होत नाही की ती सत्ता नाही आहे. तर इथे त्यांनी सांगितलं की मी मयाध्यक्षेण प्रकृती जेव्हा ते म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की मी चैतन्य रूपाने या पूर्ण प्रकृतीमध्ये मी आहे आणि देशकाल या सगळ्यांच्या पलीकडे आहे. आता या सगळ्यामध्ये आपण बघायला पाहिजे की फक्त चैतन्य स्वरूप भगवान जे आहेत तेच फक्त परमनंट आहे. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या अपरा प्रकृतीमध्ये येतात आणि भगवंतच फक्त पराप्रकृती आहे. अपरा प्रकृती म्हणजे कुठली की ही सगळी चेंजिंग जी काही जी प्रकृती आपण बघतो आहे, हे जे जग बघतो आहे, हे सगळं चेंज होणार आहे. त्याच्यामध्ये म्हणतात ना की जायते वर्धते विपरिणमते नश्यते. ह्याच फक्त गोष्टी याच्यामध्ये आहे की कुठलीही गोष्ट ती जन्म घेते, वर्धते, ती वाढते आणि मग हळूहळू त्याचा डिके सुरू होतो, नश्यते. हळूहळू डिके होऊन विपरिणमते, त्याच्यामध्ये परिणाम होतो आणि नंतर काय ते नश्यते. ही हे जे सर्कल आहे हे या चैतन्याला सोडून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सर्कल लागू पडतं. पण चैतन्य कधीच जायते म्हणजे कधीच हे बॉर्न झालं नाही. आपण बघितलं अनादी आहे हे चैतन्य, किंवा कधी नव्हतं आणि आता जन्माला आलं असं नाही आहे. हे अनादी आहे हे चैतन्य. तर हे कधी वाढत पण नाही, याच्यामध्ये कधी विकार पण येत नाही आणि कधी नाश पण पावणार नाही, कारण अनादी आहे. तर अशा ह्या निर्गुण निराकार तत्वाचं आतापर्यंत भगवंताने आपल्याला वर्णन केलं. आता यापुढे म्हणजे आपण 10व्या श्लोकापर्यंत आपण बघितलं होतं आणि तिथपर्यंत त्यांनी ह्या निर्गुण निराकार स्वरूपात त्यांनी चर्चा केली. आता पुढे म्हणतात ते अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम परमभावमजानंतो मम भूत महेश्वरम. असे असूनही सर्व भूतांचा महान ईश्वरूप अशा माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्याचे शरीर धारण केलेल्या माझ्या परमात्म्याला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपाने व्यवहार करणाऱ्यास साधारण मनुष्य मानतात. आता इथे पुन्हा भगवंत काय म्हणतात आपली लायकी काढतायत थोडक्यात. म्हणजे आतापर्यंत त्यांनी सांगितलं सगळं, पण पुन्हा आपल्याला म्हणतात की मूढ. कोण मूढ आहेत की असेही लोक आहेत, असेही या संसारात लोक आहेत की भगवंताला मानुषीम तनुमाश्रितम, की त्याच्या सगुण रूपालाच घेऊन बसलेले आहेत. म्हणजे सगुण रूप फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ही एक स्टेप आहे की मी जेव्हा पहिल्यांदा मला शक्य नसतं तेव्हा मी सगुण रूपाला घेऊनच मला पुढे जायचं आहे. लहानपणी मला जेव्हा चालायचं आहे तेव्हा आपल्याला छोटी इथे हाताला धरायला काही देतात, त्याचा आधार घेऊन आपण चालतो, जमिनीचा आधार घेऊन आपण चालतो.
किंवा वडिलांचं किंवा आईचं बोट धरून आपण चालतो. पण केव्हा ना केव्हा आपण आपल्या पायावर चालायला शिकतोच. तेच जर घेऊन आपण राहिलो तर आतापर्यंत पण आपल्याला कोणासोबत घेऊनच चालायला लागलं असतं, आपण आपल्या पायावर राहूच शकलो नसतो. तर सगुण ईश्वराचा सुरुवातीच्या काळामध्ये फार महत्त्व आहे. म्हणजे त्याच्या महत्त्वाला कुठेच काही आपल्याला नाही म्हणायचं नाही आहे. परंतु इथे भगवंत म्हणतात की तेवढंच सगळं मी आहे असं तुम्ही मला लिमिट करू नका, की मी म्हणजे सगुण ईश्वरच, हात पाय असणारा, जन्म घेणारा, काही दिवस येऊन अवतार लीला करणारा आणि नंतर निघून जाणारा. हे एक रूप नक्कीच आहे, हे ईश्वराचंच रूप आहे, हे परमात्म्याचंच रूप आहे. परंतु यापेक्षाही अजून एक रूप आहे भगवंताचं, की जे रूप आपण बघायला पाहिजे. म्हणून इथं म्हणतात भगवंत, कारण याच्यापूर्वीच भगवंताने सांगितलं की मी कुठल्याही या तुमच्या संसारात नाही आहे, कर्तृत्व भोक्तृत्व माझ्यामध्ये नाही आहे. त्यांनी सांगितलं की नचमामता आणि उदासीनवत, म्हणजे मी उदासीन असल्यासारखा या जगामध्ये मी वास करतो. हे भगवंताने स्वतःचा पूर्ण पॉईंट इथे क्लिअर केला आहे. तरीही पण आपण या संसारामध्ये सफर करत असतो. का सफर करतो? आपण भगवंताला उगीच दोष देतो, पण अल्टिमेटली आहे आपलं कर्मच. प्रत्येकाच्या कर्माचा याच्यामध्ये पार्ट आहे. जिथे जिथे आपल्याला वाटतं की हे सफरिंग याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे आपण बाहेर दोष देतो, तिथे तिथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे सफरिंग हे फार भगवंताने दिलेलं नाही आहे, हे आपण स्वतः ओढून घेतलेलं आहे. म्हणून इथे बघायला पाहिजे की आपण भगवंताला दोष देऊ नये. बरेच वेळा होतं असं की काही झालं आपल्या, तर आपण भगवंताला, म्हणजे काही लोकांची असते श्रद्धा असते, सगळं असतं, पण थोडंसं काही कुठे झालं जीवनामध्ये, काही असा प्रॉब्लेम आला की मग आपण ते सोडून देतो. का रे बाबा, तुम्ही रामकृष्ण म्हणाला, तू आधी यायचं, आता काय येत नाही? नाही, ते असं असं झालं, पण आता काय दुसरा कुठला आश्रम पकडला. दुसरा आश्रम पकडण्याचा अर्थ म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही, पकडू शकता, परंतु त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपलाच इथे पार्ट आहे. म्हणून, कारण याच्यापूर्वी भगवंताने सांगितलं आपलं की आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तर मग भगवंत असं इकडे म्हणतात की मी उदासीन आहे, आणि मग ह्या आर्त आणि यामध्ये मग भगवंत कसे काय मला मदत करतात? भगवंत मदत करतात म्हणजे तिथे आपण जर खरोखर त्याप्रमाणे आपण जर प्रार्थना केली तर भगवंत नक्कीच आपल्याला उपयोगी येतात आपल्या. पण तिथे पण बघा, कंडिशन्स अप्लाय. आजकाल कुठलीही गोष्ट तुम्ही, कुठलाही तो काय तुमचा इन्शुरन्सचा फॉर्म भरा किंवा काहीही तुम्ही करा, प्रत्येक ठिकाणी कंडिशन्स अप्लाय येतात. तुम्ही आपल्या भगवंताचं जाणार, तिथे 2-4 मिनटं प्रार्थना करणार आणि तुम्हाला वाटेल की भगवंताने माझं सगळं ग्रँटेड करून द्यावं. असं नाही आहे ते. क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली आपण किती भगवंताजवळ आहोत याला महत्त्व आहे. ते किती आंतरिक भावाने आपण भगवंताला प्रार्थना करतो, या सगळ्या गोष्टींवर भगवंताची कृपा निर्भर आहे. भगवंत कृपा करतो. आता आपण मग याचा अर्थ असा नाही का भगवंत काही देत नसेल, भगवंत उदासीन आहे म्हणून आपण काही करू नये का? नाही, करावं. कारण जेव्हा आपण या जगात जेव्हा आहोत, हे व्यावहारिक जगत जे आहे, या व्यावहारिक जगामध्ये आपण अजून भगवंताच्याच कृपेवर आहे. कारण ही सत्ता मानायलाच पाहिजे. असं कोणीच म्हणत नाही की भगवंत, म्हणजे मी वेदांती झालो किंवा मी वेदांत वाचायला सुरुवात केली, ऐकायला सुरुवात केली किंवा साधना करायला सुरुवात केली म्हणून भगवंताचं अस्तित्व नाही आहे, असं नाही आहे. कारण या जगामध्ये आपण अजूनही त्याच्या प्रभावाखाली आहोतच. त्याचा जर इतका विश्वास असेल की माझा आत्मा हेच माझं सर्वस्व आहे, असा जर कोणाला बोध झाला, बोध म्हणतोय मी, नुसतंच इंटेलेक्च्युअल म्हणत नाही आहे, जरा खरोखर त्याचा अनुभव आला, तर मग त्याला काही याची आवश्यकता नाही आहे. कारण त्यांनी मग नाकारलं, शरीर सगळं नाकारलं. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की इकडे काटा लागला आणि मी म्हणतोय, म्हणजे शरीरबोध पूर्ण आहे आपल्याला, आणि आपण म्हणतो की भगवंत नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे. तसं नाही आहे ते, की जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत ईश्वर कृपा, भगवंताची कृपा ही फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी या सुरुवातीला सांगितलं होतं की हे जे पहिले 6 जे अध्याय आहेत भगवंतांनी सांगितलेले, त्या 6 अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्वप्रयत्नाला किती इम्पॉर्टन्स आहे. आणि आता या पुढच्या 6मध्ये इथे भगवंत ईश्वर कृपेवर भर देतात की हे सगळं करत असताना पण ईश्वराची कृपा किती महत्त्वाची आहे. म्हणजे आज जर मी प्रार्थना केली तर या ईश्वराच्या मी प्रार्थनेचं मला फळ केव्हा तरी पुढे फ्युचरमध्ये मिळेल. आणि आज जे काही मला मिळतं आहे चांगलं वाईट,
ते मी भगवंताची प्रसाद बुद्धी या दृष्टीने मी घेऊन जर चाललो तर मग कुठेच अडचण नाही आहे. प्रॉब्लेम येतो की मलाच का, माझ्या शेजाऱ्याला काही झालं तर चालतं मला, म्हणजे माझ्या घरचे दिवे गेले की प्रॉब्लेम आहे, पण बाजूच्या घरचे पण दिवे जर गेले तर आपण म्हणतो वा छान आहे, मग त्याचे पण गेले माझे पण गेले. तर मीच का, व्हाय मी, इथे आपला सदैव घोळ होत असतो. म्हणून जे काही सुख दुःख या जीवनात आपल्याला मिळतं ते आपल्या कर्माचं फळ आहे असं समजून जर आपण विचार केला आणि त्याप्रमाणे जर घेतलं, ते प्रसाद बुद्धीने जर ग्रहण केलं, कुरकुरत नाही की काय आता आपल्या वाटी आलाय, काय आपल्या कपाळात लिहिलेलं आहे सगळं हे, असं न करता ते प्रसाद बुद्धीने जर आपण घेतलं तर ते आपल्याला जीवन जगायला सुकर पण होतं आणि त्यासोबत प्रार्थना जर केली तर पुढच्या जीवनासाठी म्हणून आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बरेच वेळा आपण काय असतं ना, की समजा मी तुमच्या घरी जेवायला आलो आणि सगळं जेवण उत्तम झालं, पण एखादा खडा आला जेवणामध्ये तर संपलं, की काय त्या जेवणात खडा आला. तसंच आपल्या जीवनामध्ये म्हणतो की एखादं जर काही वाईट आपल्या सोबत घडलं, काही दुःखाचे प्रसंग आले किंवा काही आपल्याला सफरिंग आलं जीवनामध्ये, तर तेवढंच फक्त आपण लक्षात ठेवतो, तो खडा. म्हणजे मी जेव्हा केव्हा तुम्हाला भेटेन तेव्हा तेव्हा तुम्ही पण मला आठवण करून द्याल, हो महाराज तुम्ही जेवायला आलं होतं ना, तेव्हा त्या कसा तर चुकून तो खडा राहिला होता. तर बाकी किती पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला भगवंताने दिलेल्या आहेत, किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत, ह्या शरीरापासून सुरू करा, तिथपासनं तर आपण आज या महापुरुष संशयापर्यंत आलो, श्रीरामकृष्णांपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. यापर्यंत जर आपण बघितलं तर किती भगवंताची कृपा आहे. पण ती न बघता जे नाही आहे त्यासाठी आपण सदैव रडत असतो. तर जेवणातला नुसतं एक खडाच आपण लक्षात ठेवतो आणि तेच घेऊन आपण बसतो. पण इतकं सुग्रास अन्न त्यांनी तयार केलेलं होतं, इतकं छान भरपूर जेवण झालं आणि त्या एका गोष्टीमुळे आपण सगळं गमावून बसतो. म्हणून या ईश्वराच्या कृपेसाठी पण लक्षात ठेवायला पाहिजे की असं नको व्हायला की ते काय मी 2-4 मिनटं प्रार्थना करतो, मग भगवंताने काही मला त्याला उत्तर दिलं नाही, मग दुसरा कुठला देव बघितला, त्यांनी काही होत नाही. त्यांनी फक्त ते दुकान चेंज केल्यासारखं होतं. घेत काहीच नाही आपण, नुसतं तो मॉल फिरतो आपला, पण शेवटी आलो काय, काहीच घेतलं नाही. तर तसं, कारण आपल्या हातात काही पडतच नाही माशामुळे, शेवटी पुन्हा गाडी तिथेच. तर इथे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की भगवंताच्या कृपेचा वर्षा होण्यासाठी आपण किती करतो आहे, क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली दोन्ही, याचा आपण विचार इथे करायला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात की असे काही काही लोक आहेत, हां, तेवढ्यात अवजानंती माम मूढा, की माझं खरं स्वरूप, भगवंतांनी काय सांगितलं की माझं खरं स्वरूप आहे निर्गुण स्वरूप. म्हणजे सगुण स्वरूप तर आहेच, पण माझं खरं स्वरूप आहे निर्गुण स्वरूप, आणि ते मला जाणत नाही. आणि अशा लोकांना ते म्हणतात की मूढ. का मूढ होतो आपण, का मूढ म्हटलं आहे आपल्याला? या संसाराचं पूर्ण कारण काय आहे की आपण या इथेच मूळ घोळ होतो की या परिवर्तनशील जगामध्ये आपण परमनन्स बघतो की इथे मला काहीतरी राहील, इथे मला काहीतरी, जगात काहीच मिळणार नाही आहे. या जोपर्यंत आहे तोपर्यंत या जगात राहायचं आणि सोडून द्यायचं, हाच एक त्याच्यामध्ये आहे. पण या जगामध्ये परमनन्स शोधतो आपण, जिथे सुरक्षा नाही आहे. सुरक्षा फक्त भगवंताच्या पायापाशीच आहे. पण तरीही आपण पैशामध्ये, काय संसारामध्ये आपण ते शोधतो की इथे कुठेतरी सिक्युरिटी मिळेल, ती सिक्युरिटी ठेवावी. मी इमोशनल सिक्युरिटीबद्दल विचार बोलतो आहे. तुम्ही बँक बॅलन्स ठेवा, 10 काय बेडरूमचं घर घ्या, सगळं करा, संसारामध्ये सगळं करायला पाहिजे. तिथे कुठलंच आपलं शास्त्र म्हणत नाही की तुम्ही असं करू नका, की काय आपल्याला जायचंच आहे मग काय, मग कशाला घर घ्यायचं, असं नाही आहे इथे. ह्या संसारात राहून प्रॅक्टिकली तुम्ही सगळंच करा, सगळं एन्जॉयमेंट करा, तुमचे पैसे कमवा, बँक बॅलन्स ठेवा, सगळं करा. पण इमोशनल जो डिपेंडन्स आहे त्याबद्दल मी इथे चर्चा करतो आहे की हा इमोशनल डिपेंडन्स आपला ह्या जगावर न राहता हा फक्त भगवंतावर असायला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा आपण जगावर डिपेंडन्स ठेवला आहे तेव्हा आज नाही उद्या तो जाणारच आहे. आणि हे काही आपल्याला सांगावं लागत नाही, जसं जसं आपलं आयुष्य वाढतं तसं आपलं प्रत्येकाला अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा. म्हणून ह्या वर्ल्ड डिपेंडन्स टू गॉड डिपेंडन्स हा प्रवास आपला व्हायलाच पाहिजे. आणि तो जर होत असेल तरच ही शांती, काय म्हणतात त्याला, पूर्णत्व आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं. त्या शांती पूर्णत्वासाठी आपण हा सगळा स्ट्रगल करतो आहे. पण हा स्ट्रगल जर चुकीच्या डायरेक्शनला जर असेल, म्हणजे या जगाकडे जर अवलंबून असेल तर चुकीचं आहे.
जगावर अवलंबून राहावं, जगाचा पूर्ण आनंद घ्यावा, त्या तिथे जे काही आपल्याला वास्तविक जगात करायचं आहे ते सगळं करावं, पण इमोशनली आपण फक्त भगवंतावर डिपेंड असायला पाहिजे. त्या श्रीरामकृष्णांनी खूप सुंदर ती गोष्ट सांगितली आहे की एखाद्या घरात काम करणाऱ्या बाईसारखं, की त्या बाईचं लक्ष पूर्ण आपल्या घराकडे असतं. मी त्या मुंबईला आमचे एक खूप क्लोज भक्त आहे, त्यांच्याकडे कधी जातो तर त्यांच्याकडे एक बाई काम करते, ती बंगालची बाई आहे. तर ती बाईला, त्या बाईला ते जवळपास महिन्याचे मुंबईच्या ठिकाणी 20,000 रुपये पगार देतात. कित्येक वर्षापासून ते तिथे काम करतायत. दर 6 महिन्याला लाख लाख रुपये त्यांना घराला हे पडलं ते पडलं ते पडलं चालू असतं. पण मी जेव्हा जेव्हा गेलो आहे तेव्हा मला लक्षात आलं की त्या बाईचं लक्ष सदैव त्या वेस्ट बेंगॉल तिच्या घराकडे आहे. इतक्या 15 वर्षामध्ये पण ती शी नेव्हर अटॅच विथ दॅट पर्सन, की त्यांनी मला इतका पैसा दिला आहे किंवा त्यांनी मला इतका फायनान्शियल सपोर्ट केला आहे किंवा मला त्यांच्याच घरात त्या राहतात इतक्या म्हणा मुंबईच्या जुहूसारख्या ठिकाणी, पण लक्ष पूर्ण तिथे आहे. तर तसं जर आपलं असेल डिपेंडन्स, की या सगळ्या जगात मी राहील, सगळ्या जगात काम करेन, सगळं खेळेन, सगळ्यांशी हसून खेळून सगळं राहीन, मी सगळ्यांमध्ये मी इन्व्हॉल्व राहील. इन्व्हॉल्व न राहता शक्य नाही आपल्या जगात राहणं. प्रत्येकामध्ये मी इन्व्हॉल्व राहील असं वाटेल त्या माणसाला की ह्या किती माझ्यामध्ये गुंतलेल्या आहेत, किती इन्व्हॉल्व आहेत. बट ॲट द सेम टाईम आय विल बी अवे फ्रॉम दॅट. उदासीनवत भगवंत जसं म्हणतात, आपण मागे बघितलं मागच्या क्लासमध्ये, तेच सिक्रेट आहे की असं उदासीन राहणं. उदासीन राहणं म्हणजे इनसेन्सिटिव्ह नाही आहे, सेन्सिटिव्हिटी पूर्ण आहे. नाहीतर आपलं कामच करू शकणार नाही. गरिबांबद्दल कळवळ, लोकांबद्दल कळवळ, लोकांच्या दुःखामध्ये भाग घेणं, लोकांच्या सुखामध्ये भाग घेणं, हे जोपर्यंत तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही तोपर्यंत शक्य नाही आहे. पण ते इन्व्हॉल्व्ह होऊन त्यामध्ये अनासक्त असणं, हे खरं आपण शिकायला पाहिजे. आणि ते जर शिकलो आपण तर हे जे भगवंत म्हणतायत की मूढ लोक की जे या चक्रामध्ये अडकून जातात, मग तसं ते होत नाही. नाही तर शेवटी आपण त्यातच होतं ते. मला ते संस्कृत सुभाषित आठवत नाही, ते एक आहे की ती मधमाशी मध खायला आली, तिला वाटलं मध मिळेल इथे खायसाठी, पण जेव्हा ती उडायला गेली तेव्हा ती 6 पाय तिचे पूर्ण त्या मधात अडकून बसले होते. की या जगात आलो आपण मध खायसाठी, या जगात आलो आपण आनंद अनुभवासाठी, आणि या जगात आलो आहे आपण हे आत्म्याचं दर्शन करण्यासाठी. पण या जगात येऊन आपण 6 पाय जर त्यात अडकून बसलो तर काय फायदा? ते मध खाण्याला, त्या आनंद घेण्याला काहीही फायदा नाही आहे. तर तसं आपलं होऊ नये याची काळजी आपण इथे घ्यायला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात मम परम भावम अजानंत, की या सगळं करत असताना हा मूढ माणूस काय करतो की त्याला माझं खरं स्वरूप जे आहे तेच त्याला माहीत होत नाही शेवटपर्यंत. म्हणजे सगळ्या जगाचा आनंद घेतला, चांगला मध खाल्लं, आणि आता निघायचं इथे निघू शकत नाही आहे, कारण इमोशनली आपण इथं अडकलेलो आहे जगामध्ये. इमोशनली अजून पण म्हणजे तो माणूस त्या शेवटच्या क्षणामध्ये आहे, पण तरीही तो घरच्या लोकांना सांगतो अरे तो इतके दिवे कशाला लावलेले आहेत, विजव, इलेक्ट्रिकचं बिल जास्त येईल. त्याचं संपलं, जायचं दिवस आले आहेत, पण तरी ह्या जगातनं पाय निघत नाही. असं आपलं होऊ नये त्या मधमाशीसारखं, किंवा तसं होऊ नये याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. सगुण ब्रह्माचं काय, सगुण रूपाचं आपण मनन चिंतन सगळं करावं, तिथे अडकून बसू नये. हे मूढ कोणाला म्हणतात भगवंत, की एखाद्या गोष्टीचं अज्ञान असणं ठीक आहे, ओके, पण सदैव त्या अज्ञानात राहणं हे चुकीचं आहे. म्हणून ते स्वतः भगवंत म्हणतात. म्हणजे कोणी असं म्हणू नये की बाबा काय हे साधू लोक असं म्हणतात किंवा वेदांती असं म्हणतात, असं नाही आहे. स्वतः भगवंत म्हणतात की माझ्या या मानवी शरीरावरच्याच आसक्तीवर लोक अडकून बसतात. म्हणजे स्वतः भगवंत सांगतात की याच्यातनं बाहेर निघा, या सगुण रूपातनं बाहेर निघा. अर्थात स्टेप बाय स्टेप, म्हणजे प्रत्येकाने त्याची स्वतःची पायरी ओळखून असायला पाहिजे. कारण यात असं नाही आहे की एकदम कोणी अशी एकदम काय उडी घेऊन आपल्याला जाता येईल. ही स्टेप आहे. या प्रत्येक एक स्टेपनीच आपण भगवंताकडे जायला पाहिजे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर इथं भगवंत म्हणतं की माझं खरं स्वरूप अवजानंती माम म्हणून, माझं खरं स्वरूप निर्गुण स्वरूप आहे, ते जाणत नाहीत आणि मला फक्त माणूस समजतात. म्हणजे एक माणूस आला, श्रीरामकृष्ण आले, भगवान रामचंद्र आले, श्रीकृष्ण आले, आणि त्यांनी काहीतरी अवतार लीला केली, आणि आपण काय 2 वेळा फक्त नमस्कार करतो, उद्बत्ती लावतो आणि संपलं. पण त्याच्यासाठी आलेले नाही आहेत ते आले, ठीक आहे, धर्मरक्षणासाठी आले, तो भाग वेगळा, त्यांचं काम संपलं. पण त्याचं खरं स्वरूप जे आहे, चैतन्य स्वरूप, त्या स्वरूपाकडे आपण जायला पाहिजे, याचंही भान आपण इथे ठेवायला पाहिजे. मग म्हणतात ते 12वा,
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः राक्षसीं मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. आशा वृथा, कर्मे व्यर्थ आणि ज्ञान निष्फळ असे अज्ञानी लोक राक्षसांच्या व असुरांच्या प्रमाणे मोहित करणारा तामसी स्वभाव त्यांनी धारण केलेला असतो. आता ते इथे पुन्हा सांगतायत की हे वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत, की वेगवेगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे येतात, म्हणजे भगवंताकडे अप्रोच करतात. त्यामध्ये काही शहाणे असतात की त्यांना लगेच समजतं की बाबा आपल्याला खरं कुठे जायचं आहे, म्हणजे या संसाराचं इथे रोग काय आहे त्याचं निदान त्यांनी केलेलं असतं, डायग्नोसिस. की प्रॉब्लेम काय आहे की या जगात सगळं राहावं पण आपले 6 पाय अडकू नये, या जगात राहावं पण इथे आपण इमोशनली अडकू नये. हे झालं डायग्नोसिस. हे डायग्नोसिस झाल्यानंतर मग काय, त्याप्रमाणे त्यांचा विचार असतो आणि त्याप्रमाणे त्यांची कृती असते. हे कोणाचं झालं, हे ज्या प्रकारचे चांगले लोक आहेत, म्हणजे काय बुद्धिमान त्याला आपण म्हणू शकतो. पुढे भगवंत म्हणतात त्याला महात्मा नसतो, पुढच्या याच्यामध्ये येईल ते, की जे महात्मा आहे की ज्यांना खरोखर बुद्धी आहे, असे लोक हे करतात. म्हणजे जानाती, इच्छते आणि यतते. की एखादी गोष्ट समजा मी सकाळी उठून बघितलं की मला आज काय काम आहे, दिवसातनं 10 काम आहे. जानाती की मी जाणलं हे असं आहे, नॉलेज. मग काय त्यातलं मग मी प्रायोरिटी ठरवतो. इच्छते की या 10 कामापैकी मला सिनेमा बघायला जायचा आहे, की मला मंदिरात जायचं आहे, की क्लास अटेंड करायचा आहे, की काय करायचं. इच्छते, तुमच्या इच्छेप्रमाणे. म्हणजे त्या पूर्ण 10 गोष्टींची प्रायोरिटी कशी लागते, तुमची इच्छाप्रमाणे लागते. जानाती, इच्छते आणि नंतर यतते, त्याप्रमाणे आपण कर्म करतो. तर ज्या लोकांच्या मध्ये ह्या प्रकारचं नॉलेज आहे, त्या लोकांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी त्याप्रमाणेच कर्म करायला पाहिजे. परंतु काही लोक असे आहेत की ज्या लोक ते जाणत नाहीत, अशा लोकांना भगवंत काय करतात की ते म्हणतात राक्षसीं मासुरीं चैव, की अशा लोकांना मी या माझ्या राक्षसी, माझी जी माया आहे यामध्ये मी त्यांना अडकून ठेवतो. कारण तुम्ही जर नाही जाणलं व्यवस्थित, एखादी गोष्टाचं रोगाचं निदान तुम्हाला नाही करता आलं, तर तुमचे विचार पण उलटे जातील आणि ॲक्शन पण चुकीची होईल. त्याच्यामुळे म्हणतात ना की इच्छाशक्ती, क्रियाशक्ती. म्हणजे इच्छा जोपर्यंत आपली होत नाही, मी मागे त्या आपल्या बृहदारण्यक उपनिषद मला म्हटलं होतं की त्यात खूप सुंदर एक श्लोक आहे, यत क्रतुर्भवती, की जसा माझा निश्चय असतो, तत् कर्म कुरुते तत् अभिसंधती, की जसा माझा निश्चय असतो मनाचा त्याप्रमाणे आपण कर्म करतो आणि त्याप्रमाणे आपण तसंच होत जातो. तर हे जर आपल्याला जायचं असेल, या रस्त्यावर आपल्याला जायचं असेल, तर लक्षात ठेवायला पाहिजे की रोगाचं निदान, त्यानंतर मग इच्छा कुठली व्हायला पाहिजे की परमेश्वराकडे जायची इच्छा. म्हणजे मी संसार करेन, सगळंच करेन, पण माझं परमेश्वराकडे जायचा माझा उद्देश राहील. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे, काय कर्म करायला पाहिजे, आपल्याला सांगितलं आपण की कर्म करणं, कर्मयोग आहे, उपासना आहे, सगळ्या गोष्टी आहे. तर असा हा आपला ग्राफ असायला पाहिजे की जर मी जाणलं की माझ्या जीवनात महत्त्व काय आहे, की नुसताच पैसा आणि एन्जॉयमेंट माझ्या जीवनाचं महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स नाही आहे, ते आहे, तो पार्ट आहे जीवनामध्ये, पण सगळ्यात मोठी प्रायोरिटी माझी काय आहे की माझं स्वरूप काय आहे ते ओळखणं. त्यासाठीच आपण हा मनुष्य जन्म घेतलेला आहे. ही प्रायोरिटी झाली आणि मग त्यामध्ये सगळ्या गोष्टी येऊ देत ना, त्यामध्ये मग सगळ्या एन्जॉयमेंट पण आहे, त्यामध्ये पैसे कमावणं पण आहे, सगळंच आहे. पण अशा माणसाने काय होईल मग की त्याचं ते डायरेक्शन चुकणार नाही. नाही तर बरेच वेळा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपल्या कठोपनिषदात सांगितलं ना की आत्मानं रथनं विद्धी शरीरम रथमेव च. की तिथे फार सुंदर कल्पना केली आहे त्या कठोपनिषदामध्ये, की हे शरीर जे आहे हे रथ कल्पना केली आहे, की बॉडी हा शरीर रथ आहे आणि आत्मानं रथनं विद्धी, या आत्म्यामध्ये नंतर मग हे इंद्रिय जे आहे ते घोडे आहेत. कारण इंद्रियावर कंट्रोल कोण ठेवणार, ती लगाम ठेवते. लगाम आहे मन. आणि बुद्धीम तू सारथीम विद्धी, की त्या सारथी, तो ड्रायव्हर, तो जर बरोबर नसेल तर घोडे कुठे उधळून जातील तुम्हाला, ज्या डायरेक्शनला पाहिजे त्याकडे घेऊन जातील. आमचं असं झालं तर आम्ही एकदा कुठेतरी गेलो होतो, तिथून कामारपूरला येणार आमचा ड्रायव्हर, रात्र झाली, आम्हाला जवळपास 9-10 वाजले काहीतरी, गाडीने जातोय.
तर ड्रायव्हरला मी सारखं म्हणतोय, बाबा तू रस्ता माहिती आहे ना, रस्ता माहिती आहे ना, हो महाराज माहिती आहे माहिती आहे, जाना ती. म्हणलं ठीक आहे चालवा. आणि सगळ्यात शेवटी जेवण जाऊन बघतो का आम्ही नदीपात्रात शेवटी गाडी, समोर नदी, नदीपात्र समोर. झालं, काय केलं, संपलं सगळं. कारण डायरेक्शन सारथी बरोबर नाही आहे. सारथी बुद्धिम तू सारथीम विद्धी, हा सारथी बरोबर नसल्यामुळे त्या सारथ्याच्यामुळे सगळंच चुकलं. पुन्हा परत येणं, पुन्हा जाणं, सगळ्या गोष्टी झाल्या. तर सांगायचा उद्देश असा आहे की जोपर्यंत आपल्या हा जो बुद्धिसारथी आहे तो जर नसेल व्यवस्थित तर गडबड आहे. आता तो असेल विवेकाने त्याला व्यवस्थित आणता येतं आपल्याला किंवा प्रार्थनेने. भगवंताला आपण प्रार्थना करू शकतो की भगवंत माझं मन किंवा माझी बुद्धी चांगल्या ठिकाणी लावून द्या, म्हणजे योग्य मला दिशा दाखवा. वी कॅन प्रे याच्यासाठी. म्हणून भगवंताला आपण प्रेयर करू शकतो यासाठी. आणि ह्या प्रेयर करता करता आपण पुढे जाऊ शकतो. तर म्हणून म्हणते इथे की मोघाशा मोघ कर्मानं मोगज्ञाना विचेतसह. विचेतसं म्हणजे अविवेकी माणूस, की ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही आहे, असा अविवेकी माणूस. म्हणजे इथे कसं आहे ना, ते शास्त्र मदत करायला तुम्हाला तयार आहेत, गुरुजन मदत करायला तुम्हाला तयार आहेत, पण कसं असतं ना की इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स असतो की वेद आपल्याला त्यासाठी दिलेला आहे भगवंताने, इतकं सगळं धर्मशास्त्र त्यांनी तयार केलं त्यासाठी म्हणून. पण केवळ आपल्या एका खोट्या अहंकारापोटी आपण ते एवढं सगळं दिलेलं आपण ग्रहण करत नाही. म्हणून ते म्हणतात अशा माणसाला म्हणतात ते विचेतसं, की हा इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स. अविद्यायाम वर्तते अविद्यायाम वर्तते, की स्वतः अविद्यामध्ये म्हणजे आहेत. आणि अविद्यायाम वर्तमाना स्वयंधीरा पंडितम मन्यमाना, की स्वतःला पंडित मानणारे आहेत, की स्वतः अविद्येमध्ये आहेत, स्वतः त्यांना काहीच कळत नाही आहे. पण असे लोक दुसऱ्या लोकांना पण भुलवतात, त्या लोकांचे पण डोके खराब करतात. तर असा माणूस अविवेकी म्हणतात, की ह्या अशा माणसाला इथे म्हणतात की विचेतसह. आणि मग असा विचेत माणूस काय होईल, मोघ ज्ञाना, की त्याचं ज्ञान हे चुकीचं ज्ञान. म्हणजे कारण बुद्धी चुकीची झाली, मग त्यासोबत त्याचा विचार पण चुकीचा होतो. की जो विचार आपण जसा करायला पाहिजे या मार्गावर जायचं तसा विचार न करता वेगळीकडे मन जातं. म्हणजे जसं आपण मग म्हटलं की या जगावर आपण मग इमोशनली डिपेंड व्हायचा प्रयत्न करतो, हा चुकीचा विचार झाला. मोघ ज्ञान, चुकीचं ज्ञान. या जगामध्ये काहीच नाही आहे, जगामध्ये आहे सगळंच आहे, पण या जगाच्या वरती उठायला पाहिजे. हे जग फक्त आपल्याला इथून मोक्ष मिळण्यासाठी म्हणून जगात आपण आलेलो आहोत. एवढं लक्ष ठेवून जर आपण जगलो तर ते चांगलं आहे. म्हणून म्हणतात मोघ ज्ञाना मोघ आशा, म्हणजे आशा, चुकीच्या आशा, म्हणजे काय म्हणतात त्याला, अव्यवहार्य गोष्टी, की या जगापासून आशाच करणं चुकीचं आहे. कारण जग काहीच दिसू शकत नाही तुम्हाला, खरं बघितलं तुम्हाला काहीच दिसू शकत नाही. जग तुम्ही सगळं जीवन त्याच्या मागे धावला 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 धावला, शेवटी तुम्हाला लक्षात येते कशासाठी मी सगळं केलं. हे नुसतीच ती आशा दाखवत आपण. ते तो घाण्याचा बैल असतो ना, की आता खायला मिळेल, आता खायला मिळेल, आता खायला मिळेल, बस आता लागलंच तोंड, बस आत्ताच पुढच्या यात मिळेल. पण दिवसभर बिचारा तो फिरत असतो, शेवटी काय मिळालं, काहीच मिळालं नाही. म्हणून इथं म्हणतात की मोघ आशा, की अशा चुकीचं म्हणजे ह्या काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. भगवंत म्हणतात की हा काम क्रोध या सगळ्या याच्यामध्ये आपण ते सदैव फिरत असतो. आणि मग यात सापडलं, ह्या चक्रामध्ये सापडलं तर मग काय होतं, काय चुकीचं पाऊल पडतं. कारण इच्छा जास्त वाढल्या, मोह आकांक्षा जास्त वाढल्या. मग काय आपण बघतो बाहेर पेपरमध्ये मॅच फिक्सिंग झालं, की कोणाच्या घरात दरोडे पडत आहेत, कोणाच्या घरात छापे पडत आहेत, घरातनं बाहेर नोटा फेकतायत. म्हणजे त्या कानपूरला तुम्ही बघितलं असेल, वाचलं असेल, किती करोड रुपये त्यांच्या घरात सापडलं. हा सगळं ट्रेल जर तुम्ही बघितलं तर मोघाशा. काय त्याला मिळालं त्या माणसाला, हजारो करोड त्यांनी मिळाले, पण आज काय जेलमध्ये जाऊन बसलेला आहे. तिथे आपलं काय वरण आणि भात आणि पोळी खात असेल तो, काय फायदा. त्याच्यापेक्षा कमावलं असतं काय, चांगला विचार भरभरून खाऊ शकला असता. ही आहे मोघ आशा. कुठून सुरुवात झाली ती, मोघ ज्ञाना, की डायग्नोसिस चुकीचं झालं, ते चुकीचं डायग्नोसिस झाल्यामुळे चुकीचा विचार आला, आणि चुकीचा विचार आल्यामुळे चुकीची कृती व्हायला लागली. हे पूर्ण साखळी आहे. म्हणून म्हणतात ना, राक्षसी मासुरीम चैव प्रकृती मोहिनीम शितः.
इथे भगवंत म्हणतात की हे सगळं कसं कसं होतं हे, की माझी ही जी प्रकृती आहे, भगवंताचीच प्रकृती आहे ही माया, ही प्रकृती त्याला या सगळ्या याच्यामध्ये भरकवून टाकते. आणि मग जो आपला हा मार्ग आहे, कुठला मार्ग, की कर्मयोगाचा मार्ग, उपासनेचा मार्ग, हा याचा मग विसर पडतो. कारण वेळच नाही आहे. कारण नुसतं त्याच्यामागे धावणं होत आहे, की पंचमहायज्ञ सांगितलं आपल्या इथे करायसाठी गृहस्थ लोकांना, ते कोणी करत नाही. नित्यनैमित्तिक कर्म काय, काय वेळ नाही आहे, मग त्याला फाटे द्यायचे सगळ्या गोष्टींना. असं हळूहळू हळूहळू ते येतं आणि त्याच्यामुळे जे काही पदरात पडायला पाहिजे तेही पदरात पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या, परंतु ज्या शास्त्राने सांगितल्या आपल्याला करायला, त्या पण आपण करायला पाहिजे. म्हणजे काम्य निषिद्ध कर्म करण्यासाठी मग आपलं मन धावतं आणि मग काम्य कर्म निषिद्ध कर्माचं काय फळ तसंच मिळणार तुम्हाला टेम्पररी. त्याच्यामधनं परमनंट तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. आणि परमनंट मिळायची अपेक्षा पण ठेवू नये अशा गोष्टींमधनं. म्हणून ते म्हणतात की आपल्याला यापासून सावधान राहायला पाहिजे. म्हणून मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः, की चुकीची आशा, त्या आशेच्या मागे जाऊन चुकीचा विचार करणं आणि त्याप्रमाणे कृती होणं, ही पूर्ण सायकल आहे. आणि ही सायकल काय, राक्षसी मासुरीम चैव, की माझी प्रकृती जी आहे, राक्षसी प्रकृती जी आहे, ही मग माणसामध्ये काम करायला सुरुवात करते. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिताः भजन्त मन्न मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. आता इथे त्यांनी दुसऱ्या प्रकारचे लोक सांगतायत, की एक प्रकारचे लोक असे की ज्यांनी या संसाराचं डायग्नोसिसच केलं नाही, चुकीचं डायग्नोसिस केलं. आणि डायग्नोसिस चुकीचं झाल्यामुळे काय झालं, म्हणजे माझा दाढ इकडे दुखते आणि इकडली दाढ काढल्या गेली, डायग्नोसिस चुकीचं झालं. तसंच या संसारात आलो कशासाठी, आपण मुक्त होण्यासाठी, आणि या संसारात अडकून बसलो. तर अशा लोकांचं एक भाग आहे, किंवा एक असे काही प्रकारचे लोक आहेत. आणि अजून दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, ते कुठले, त्याचं कॉन्ट्रास्ट भगवंत सांगतात इथे. महात्मानस्तु, की जे विवेकी लोक, की ज्यांच्यामध्ये विवेक आहे, ज्यांचा विवेक आलेला आहे. कशामुळे आलेला आहे, पूर्वकर्म आहे, त्यांचे पूर्वसंस्कार आहेत, किंवा त्यांचा या शास्त्रावर, शास्त्राने दिलेल्या मार्गदर्शनावर विश्वास आहे. पूर्वजन्माचे संस्कार तर आहेच, पण शिवाय भक्ती त्यांच्यामध्ये आहे. शास्त्राच्या प्रमाणे चालायला त्यांची इच्छा आहे. म्हणून एका चांगल्या कल्चर फॅमिलीमध्ये ते जन्म घेतला त्यांनी, आणि तिथून आता ते पुढे समोर जायचा प्रयत्न करतात. कारण हे सगळं असल्यामुळे काय झालं, त्यांच्या नित्य विवेक करायला शिकले ते, की नित्य काय आहे, अनित्य काय आहे, याचा विवेक त्यांच्यामध्ये उत्पन्न झाला. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता, की तिथे सांगितलं राक्षसी, इथे सांगितलं दैवी प्रकृती, की भगवंताची जी दैवी प्रकृती आहे, त्या दैवी प्रकृतीनी ते या जगात आलेले आहेत. म्हणून म्हणतात माम भूतानीम अव्ययम भजंती, की माझ्या अशा या माझ्या इथे म्हणजे या विवेकावरनं त्यांच्यामध्ये ते ज्ञान उत्पन्न झालं आणि ते माझं भजन करत आहेत. कारण या विवेकी पुरुषांमध्ये साधारण पुरुषामध्ये एक फरक असतो, की अविवेकी माणसाला प्रत्येक वेळेस, म्हणजे किती वेळा तरी त्या ठोकरा खाल्ल्या तरीही तो त्या केळ्याच्या सालीवरनं प्रत्येक वेळेस पडतो. पण विवेकी माणूस, ते म्हणतात ना, की शीतावरून भाताची परीक्षा, की त्याला एका ठिकाणी काही वाटलं लगेच की इथे काहीतरी गडबड आहे, लगेच तो त्यातनं विड्रॉ होऊ शकतो. म्हणजे इथे हे अर्जुनाला सांगतायत. आता अर्जुनाला ते भीष्म, द्रोण किंवा त्याचे सगळे कौरव जे आहेत, ते तो इमॅजिन करतोय की त्यांचा जर वध झाला तर काय होईल. अजून त्यांनी वध केलेला नाही आहे, पण ओनली इमॅजिनेशनमुळे त्याच्या मनामध्ये काय विवेक उत्पन्न होतो आहे हळूहळू. भगवंत सांगतायत ओनली बिकॉज ऑफ इमॅजिनेशन. पण आपल्या म्हणजे मूर्ख लोकांना काय बरेच वेळा असतं, की त्यांना ॲक्च्युली ती घटना घडावी लागते, त्यातनं दुःख मिळावं लागतं, बरं त्यातनं शिकत नाही, पुन्हा त्याच सर्कलमध्ये सारखं आपण फिरत राहतो. म्हणून ते म्हणतात की असे भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, की असे साधक मला अनन्य मनसा, विदाऊट डिस्ट्रॅक्शन मला भजतात. भूतादिम अव्ययम, की असा मी, की ज्या अनादि मी, इथे भूतादिम अव्ययम म्हटलं आहे. म्हणजे इथे पुन्हा ते म्हणतात की माझं निर्गुण तत्व, की माझं निर्गुण स्वरूप जे आहे, अशा स्वरूपाला ते लोक भजतात. कोण, महात्मा नसतो, की ज्यांनी खरोखर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही चांगलं केलेलं आहे, असे लोक त्याप्रमाणे भगवंताला उपासना करतात असं म्हणतात. वाटतं वेळ झाला का आपला, आपण इथेच थांबू, कारण पुन्हा 4-5 महिन्यात
मिनिटात ते सगळं बंद होईल पुन्हा. तर इथे पुढच्या पुन्हा काही श्लोकांमध्ये तेच हा आता सब्जेक्ट काही वेळ असा कंटिन्यू होतो आहे. म्हणजे भगवंताचं जे निर्गुण स्वरूप आहे ते त्यांनी आपल्याला आतापर्यंत सांगितलं. आता इथे कुठल्या प्रकारचे लोक भगवंताला वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त करायचा प्रयत्न करतात त्याचं त्यांनी इथे उदाहरण दिलं. बाकी आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.